लोकसभा निवडणुका बॅलेट पेपरवर म्हणजेच मतपत्रिकेवर होणार का? माननीय धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून कळवले आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे अनेक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यामुळे प्रत्येक गावागावातून 4 ते 5 उमेदवार आपले अर्ज दाखल करतील। त्यामुळे सदरची निवडणूक प्रक्रिया, मतदान यंत्रणा व घेणे शक्य होणार नाही। जर असे झाले तर संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। निवडणूक प्रक्रियेत आताच्या पेक्षा 10 पट जास्त लोकसंख्या बळ लागण्याची शक्यता आहे। इतक्या उमेदवारांची बॅलेट पेपर मतपत्रिका तयार करणे, छापणे आणि जर हजारो उमेदवारी मिळत असतील तर ती मतपत्रिका मोजणे, मतमोजणी करणे या गोष्टी अतिशय की लिस्ट होऊन जातील। त्यामुळे जरांगे पाटील यांच्या गांधीगिरीच्या आंदोलनामुळे भविष्यात अनेक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। एखाद्या मतदारसंघात 384 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उभे राहिल्यास मतदान हे मतपत्रिकेवरच घ्यावे लागेल। त्यामुळे भाजप सरकारचा EVM मशीनचा घोटाळा असल्यास तो यामुळे बाहेर पडेल की काय अशी सामान्य मतदारांमध्ये कुजबूज सुरू आहे। एका उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 25,000 रुपये डिपॉझिट भरावे लागते। जर का एखाद्या उमेदवाराकडे पैसे भरण्यास नसतील तर मराठा समाजातील आंदोलकांनी व गावकऱ्यांनी पैसे गोळा करून सदरचे उमेदवारी अर्ज भरण्याचे ठरवले असल्याचे समजते। याबद्दल बोलताना जयंत पाटील साहेब म्हणाले की जर जास्त उमेदवारी अर्ज आले तर निवडणूक ही बॅलेट पेपरवर घ्यावी लागेल। मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली। ते म्हणाले, गेल्या 6 महिन्यापासून करोडो मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केली आहे। मी जातीवंत मराठा आहे, मी कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही। माझा एकच देव आहे, माझी जात आणि माझ्या पाठीशी असणारा सकल मराठा समाज। मी मुख्यमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार।